हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दररोजचा आपला हा चालू घडामोडीचा लेक्चर ज्याच्यामध्ये आपण दैनंदिन वृत्तपत्रातील महत्त्वाच्या बातम्या जे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहे त्यांच्यावर आधारित आपण प्रश्न तयार करतो, त्यांचे पर्याय आणि त्यांचं स्पष्टीकरण आणि त्यावर आधारित आपण डिस्कशन करतो आणि याद्वारे किमान 50 ते 60 पॉईंट क्लिअर झाले पाहिजे असा आपला उद्देश असतो, जेणेकरून एक्झाममध्ये कोणताही प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तुम्हाला या दैनंदिन चालू घडामोडीच्या लेक्चरच्या सगळ्या PDF पाहिजे असेल तर मंथली फीस फक्त नाममात्र 30 रुपये त्याच्यासाठी ठेवण्यात आली आहे. हे 30 रुपये पेड करून तुम्ही मंथली दररोजच्या PDF तुमच्या व्हॉट्सअपवर प्राप्त करू शकता. दररोजच्या लेक्चरची PDF तुमच्या व्हॉट्सअपवर दररोज पाठवण्यात येईल आणि त्याची फीस आहे नाममात्र 30 रुपये मंथली. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका, मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करत चला. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSC सुद्धा अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता आणि MPSC क्रॅक करायच्या तयारीला लागू शकता. आणि हे प्लस फीचर यूज करताना तुम्ही जर कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 146, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 2021 सालचा फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट जाहीर केला आहे. त्या आधारे खालील योग्य विधाने निवडा. तर फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट हा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात येतो. नुकताच परवाच्या दिवशी 2021चा हा जाहीर करण्यात आला. एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. याच्यावर बरेचसे प्रश्न आजपर्यंत एक्झाममध्ये आलेले आहेत. तर कोणती ती विधाने आहे ते पाहूया. देशभरातील वनांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये एकूण 2261 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झाली आहे. दुसरा विधान आहे, महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन यात एकूण 20 चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. तर याच्यातलं योग्य विधान निवडायला सांगितलं आहे आणि याच्यातली दोन्ही विधाने ही योग्य आहे, दोन्ही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. तर नुकताच केंद्रीय मंत्रालयानं 2021 सालचा जो फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट आहे तो जाहीर केला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशभरातील वनांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये एकूण 2261 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झाली आहे आणि वन आच्छादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो. म्हणजे सगळ्यात जास्त वन आच्छादन वन कुठे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि आनंदाची बाब की 2021 या रिपोर्टनुसार भारतामध्ये जे वनांचं प्रमाण आहे तो वाढलं आहे. तर कितीने वाढलं आहे तर 2261 स्क्वेअर किलोमीटरची वाढ त्याच्यामध्ये झाली आहे. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादनात एकूण 20 चौरस किलोमीटरनं वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजे भारतातही वाढ झाली, तशीच महाराष्ट्रात सुद्धा वाढ झाली आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 147, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार सर्वाधिक वनक्षेत्र वाढ झालेली पहिली 5 राज्ये कोणती? ओके, तर काय सर्वाधिक वनक्षेत्र वाढ झालेली विचारलं. ओके, सर्वात जास्त वनक्षेत्र असलेली नाही विचारलं. तर सगळ्यात जास्त वाढ कोणत्या राज्यांमध्ये झाली? तर पहिली 5 राज्ये कोणती ज्याच्यात सगळ्यात जास्त वाढ झाली आहे? तर ती आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि कर्नाटक आणि झारखंड. ही जे क्रम आहे तोच योग्य आहे की पहिल्या नंबरवर सगळ्यात जास्त वाढ कुठं झाली? ती वाढ सगळ्यात जास्त झाली आंध्र प्रदेशात. तर आंध्र प्रदेशात किती वाढ झाली? तर एकूण 647 चौरस किलोमीटर वाढ झाली आंध्र प्रदेशात. त्याच्यानंतर तेलंगणाचा क्रम लागतो. तेलंगणामध्ये वाढ झाली आहे 632 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर ओडिशामध्ये 537 चौरस किलोमीटर. कर्नाटकमध्ये झाली आहे 155 चौरस किलोमीटर. आणि शेवटी म्हणजे पाचव्या क्रमांकाला नंबर आहे 110 किलोमीटर झारखंड. तर इतकी वाढ या राज्यांमध्ये झाली. ही प्रथम 5 राज्ये आहेत ज्यांच्यात एवढी वाढ झाली आहे. तर भारतीय वन सर्वेक्षण, पिलानी येथील बिर्ला तंत्रज्ञान व विज्ञान संस्था तसेच गोवा कॅम्पस यांच्या सहकार्याने भारतीय जंगलातील हवामान बदलाच्या ठळक ठिकाणांच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला आहे. तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो की भारतीय वन सर्वेक्षण कशाच्या आधारे मांडला जातो. तो कशाच्या आधारे मांडला जातो इथं स्पष्ट करून मी स्पष्टीकरणात दिलं आहे की पिलानी येथील बिर्ला तंत्रज्ञान व विज्ञान संस्था तसेच गोवा कॅम्पस यांच्या सहकार्याने हा तयार केला जातो. कशाच्या आधारावर? भारतीय जंगलातील हवामान बदलाच्या ठळक ठिकाणांच्या आधारावर हा अभ्यास करण्यात येतो. आणि भारताचं वन आणि वृक्षाच्छादन 80.9 दशलक्ष हेक्टरमध्ये पसरलेलं आहे आणि देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते 24.62% आहे. आणि कोणत्याही देशाचं पर्यावरण किंवा वनक्षेत्र चांगलं आहे केव्हा समजलं जाते तर जेव्हा त्याच्या एकूण भूभागाच्या 33% जर वन असतील तर तिथं वनक्षेत्र चांगलं आहे असं समजलं जाते. तर भारताच्या बाबतीत तो किती आहे? 64.62% आहे, जो की 33 पर्यंत नेण्याचा आपल्या भारताचा उद्देश आहे.
आणि भारताच्या एकूण राज्यापैकी जे 17 राज्य आहे तिथलचं जे वनक्षेत्र आहे ते 33% किंवा त्यापेक्षा जास्त आहे. हे एक अतिशय आनंदाची आणि एक चांगली गोष्ट आहे. परंतु एकूण जर सरासरी पकडली तर ती येते 24.62%. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 148. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 अनुसार सर्वाधिक वनक्षेत्रात घट झालेली पहिली 5 राज्ये कोणती? जसं वाढ झालेली पहिली 5 राज्ये विचारली जातात तसंच सर्वात जास्त घट कोणत्या राज्यात झाली हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर सर्वात जास्त घट झाली आहे अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर मणिपूर, नागालँड, मिझोरम आणि मेघालय. म्हणजे ॲज इट इज जो क्रम आहे तसंच आहे, अ ब क ड ई. तर किती घट झाली आहे? तर उत्तर पूर्व राज्यांची कामगिरी या बाबतीत फार घसरली आहे. तर सगळ्यात जास्त घट झाली अरुणाचल प्रदेशमध्ये 257 चौरस किलोमीटरचं जे वनक्षेत्र आहे ते त्यांनी गमावलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे मणिपूर 249 चौरस किलोमीटर, नागालँड 235 चौरस किलोमीटर, मिझोरम 186 चौरस किलोमीटर आणि शेवटी आहे 5व्या नंबरला आहे मेघालय, यांचं 73 चौरस किलोमीटर वनक्षेत्र यांना गमावलं आहे. तर पहिल्या नंबरला अरुणाचल प्रदेश, नंतर मणिपूर, नागालँड, मिझोरम आणि मेघालय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 149. सर्वाधिक जंगल असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कोणता क्रमांक लागतो? तर या सर्वेनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे जंगल असणाऱ्या राज्यांच्या बाबतीत? तर या सर्वेनुसार महाराष्ट्राचा हा 5वा क्रमांक लागतो. एकूण वनक्षेत्र असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. सर्वाधिक जंगल म्हणजे वनक्षेत्र कुठे आहेत ते मध्य प्रदेशात आहे आणि महाराष्ट्राचा याच्यामध्ये 5वा क्रमांक आहे. मात्र 2019च्या तुलनेत मध्य प्रदेशातील वनक्षेत्रात घट झाली आहे आणि अति घनदाट वनक्षेत्रात 11 चौरस किलोमीटरनं तर घनदाट वनक्षेत्रात तब्बल 132 चौरस किलोमीटरनं घट नोंदवण्यात आली आहे. जरी सगळ्यात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे परंतु तिथलच्या एक निराशाजनक बातमी अशी आहे की तिथलचं जे वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये घट होत जात आहे आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब ही आहे की महाराष्ट्राचं जे वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाढ होत जात आहे. परंतु त्याच्यातही अपवाद आहे. जो घनदाट जंगल मानला जातो ना त्याच्यात तेवढी वाढ नाही आहे, त्याच्यात एवढी वाढ दाखवण्यात आली नाही आहे. आणि त्याच्यातही अजून जे चंद्रपूर आणि गडचिरोली जे सगळ्यात जास्त वन असणारा जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे वनांचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये घट झालेली आहे, म्हणजे तिथलचं वनक्षेत्र कमी झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 150. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यास मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर हा असा पहिला देश ठरणार आहे की जो भारताकडून आता ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. तर तो आहे फिलिपाईन्स. मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की फिलिपाईन्स हा ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यावर विचार करत आहे. आता याला मान्यता सुद्धा मिळाली आहे. फिलिपिन्सने आपल्या नौदलासाठी किनारा आधारित अँटीशिप क्षेपणास्त्र प्रणाली संपादन प्रकल्प पुरवण्यासाठी भारतीय ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडची USD म्हणजे $US 374.9 दशलक्षची ऑफर स्वीकारली आहे. लवकरच या करारावर दोन्ही देशांमध्ये स्वाक्षरी होणार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी ही पहिली विदेशी ऑर्डर आहे. तर याच्यामुळे हे महत्त्वाचं पॉईंट आहे, एक्झाममध्ये येऊ शकतो, कारण ही पहिली विदेशी ऑर्डर आहे ब्रह्मोससाठीची. दक्षिण चीन समुद्रातील अधिकार क्षेत्रावरून फिलिपिन्सचा चीनशी वाद सुरू आहे. दरम्यान फिलिपिन्सने जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र घेण्याच्या निर्णयामुळे आपल्या लष्कराची ताकद ते वाढवणार आहे. क्षेपणास्त्राच्या माध्यमातून फिलिपाईन्स चीनला डोळा दाखवून आपल्या किनारी भागाचं रक्षण करू शकणार आहे. ब्रह्मोस एरोस्पेस हा एक इंडो रशियन प्रकल्प आहे, संयुक्त उपक्रम आहे आणि सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र तयार करतो जी पाणबुडी, जहाजे, विमाने किंवा जमिनीवरून देखील सोडली जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या तिप्पट वेगाने उडू शकते. हे क्षेपणास्त्र सुमारे 290 किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात फिलिपिन्सने आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक संरक्षण करार सुद्धा केले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 151. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच 8 प्रवाशांपर्यंत वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी कोणता नियम केलाय? काल रात्रीच त्यांनी याबाबतीत एक ट्विट केलं आणि त्याला मान्यता आणि त्यासंबंधीचं GR काढल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तर काय तो नियम आहे? तर आता 8 सीटर ज्या कार्स आहेत, जे व्हेकल्स आहेत, त्यांच्यामध्ये आता 6 एअरबॅग्स लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केलंय की 8 प्रवाशांपर्यंत वाहतूक करणाऱ्या मोटर वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यासाठीचा GSR अधिसूचनेचा मसुदा आज मंजूर केला आहे. ज्या वाहनांमधून 8 प्रवासी वाहतूक होते अशा वाहनांमध्ये आता 6 एअरबॅग्स असणं अनिवार्य असणार आहे आणि प्रवास सुरक्षित होण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आता या निर्णयामुळं जे वाहनं आहे त्यांच्या किमती जे आहे ते 8 ते 10 हजारांपर्यंत महागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 152. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF न ओळखले जाते
द्वारे दरवर्षी कोणत्या ठिकाणी परिषदेचं आयोजन केलं जाते. तर आता हा चालू घडामोडीमध्ये का आलं, कारण की 17 जानेवारीला ही परिषद आयोजित केली जाणार आहे आणि ही आभासी पद्धतीने म्हणजे ऑनलाईन होणार आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आता ही ऑनलाईन होणार आहे. परंतु कोरोना नव्हतं तेव्हा दरवर्षी कोणत्या ठिकाणी एकाच ठिकाणी आयोजित केली जाते, तर तो ठिकाण त्याचं नाव आपल्याला विचारलं आहे, तर ते आहे दावोस. कोणतं ठिकाण आहे? दावोस. तर जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेचं यावर्षी ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद 17 जानेवारीपासून सुरू होणार असून 5 दिवस चालणार आहे आणि दरवर्षी ती 5च दिवस चालते. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार आहेत आणि या वर्षीचा परिषदेचा जो विषय आहे तो आहे जागतिक परिस्थिती. असा हा विषय ठेवण्यात आला. विषय सुद्धा लक्षात ठेवा, विचारलं जाते एक्झाममध्ये. डेट लक्षात ठेवा, विषय लक्षात ठेवा आणि कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाते हे सुद्धा लक्षात ठेवा. तर दावोस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर बसलेलं सुंदर खेड आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. या गावाची लोकसंख्या केवळ 11,000 इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे. दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. दरवर्षी या बैठकीत जवळपास 2500 व्यक्तींचा सहभाग असतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना ही 1971 साली करण्यात आली होती आणि या संस्थेचं जे मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हामध्ये आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. 5 दिवस चालणाऱ्या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 153. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनावरील उपचारांसाठी कोणत्या औषधाला मान्यता दिली आहे? नुकतंच काल WHO माहिती दिली आहे की त्यांनी एक थेरपी आहे आणि एक औषध आहे त्याला मान्यता त्यांनी दिली आहे. तर ते औषध कोणतं आहे? तर त्याचं नाव आहे ओल्युमियांट. ओल्युमियांट. जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. एली लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला WHO मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावानं हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाची शिफारस केली आहे. तर काय नावानं उपलब्ध करून दिलं जाणार आहे? ओल्युमियांट. ओल्युमियांट या नावाखाली उपलब्ध असलेले हे औषध कोरोनाचं तीव्र लक्षण असणाऱ्या रुग्णांनाच देता येऊ शकेल. तसेच कार्टिकोस्टेरॉइड सोबतच हे औषध देता येऊ शकेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आणि ओल्युमियांट सोबतच GSK वीर कंपनीच्या मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचाही सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. मात्र ओल्युमियांटपेक्षा ही थेरपी कमी प्रमाणात परिणामकारक असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. तर थेरपीबद्दल विचारलं तर लक्षात ठेवा त्याचं नाव काय? GSK वीर असं याचं नाव आहे थेरपीचं. पण तिचं जी थेरपी आहे ती या औषधापेक्षा कमी प्रभावी असल्याचं स्पष्ट WHO केलं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये विजेपद कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर 5 स्टार्ट होत आहे जानेवारी 10 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि 12 जानेवारीपासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन PSI ST ISO प्रिलिम्स एक्झाम 2021 बॅच नंबर 7 याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि 19 जानेवारीपासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4 मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. MPSCने सगळ्याच 2021 आणि 22च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे आणि या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन तुम्ही अनअकॅडमीवर या बॅच जॉईन करून त्याची तयारी करू शकता. तर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSCची आपली एक पद खात्रीशीर नक्की करा. प्रश्न क्रमांक 154. राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थानांना कोणती नावे देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय केलाय? तर आता राज्य मंत्रिमंडळातील जितके मंत्री आहेत त्या सगळ्यांचे जे बंगले असतात त्यांना आता विशिष्ट नाव दिले जाणार आहे. तर तो नाव कशाच्या आधारावर दिला जाणार आहे? गड किल्ल्यांच्या, महापुरुषांच्या, धार्मिक स्थळांच्या की अबी की नाही? तर उत्तर आहे गड किल्ल्या. तर गड किल्ल्यांची जी नावं आहे ती आता राज्य मंत्रिमंडळातील जे मंत्री आहे त्यांच्या निवासस्थानांना आता हे नाव देण्यात जाणार आहे. गड किल्ल्यांची नावे त्यांना देण्यात येणार आहे. तर राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्ल्यांची नाव देण्यात येणार आहे. यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू या नावाने ओळखला जाणार असून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड या नावाने संबोधलं जाणार आहे. शिवप्रेमींनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावाला सकारात्मक पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असं
नामांतर आता करण्यात आलं आहे. तर आता कोणत्या बंगल्याला काय नाव देण्यात येणार आहे बघा, ही सगळी यादी मी तुम्हाला इथं स्पष्टीकरणात दिली आहे. तर नवीन नावं बघा, जो बंगला पहिले A3 किंवा A3 नावानं ओळखला जायचा त्याला आता शिवगड नाव देण्यात आलं. A4 ला राजगड, A5 प्रतापगड, A6 रायगड, A9 लोहगड, B1 सिंहगड, B2 ला रत्नसिंधू, B3 ला जंजिरा, B4 पावनगड, B5 विजयदुर्ग, B6 सिद्धगड, B7 पन्हाळगड, C1 सुवर्णगड, C2 ब्रह्मगिरी, C3 पुरंदर, C4 शिवालय, C5 अजिंक्यतारा आणि C6 प्रचितगड, C7 जयगड आणि C8 विशाळगड अशी नावं आता यांना देण्यात आली आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 155. भारत सरकारद्वारा 2020 मध्ये पद्मश्री देण्यात आलेल्या कोणत्या खासदारावर चीनी गुप्तहेर असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय? आंतरराष्ट्रीय स्तरावरची न्यूज आहे. संपूर्ण जगभरात या बातमीला खळबळ माजली आहे, कारण की ब्रिटनमध्ये तो खासदार आहे, भारताने त्याला पद्मश्री दिलेला आहे आणि त्याच्यावर आता हा गुप्तहेर असल्याचा जेव्हा आरोप करण्यात आला तर पूर्ण जगभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अतिशय एक ब्रेकिंग न्यूज आंतरराष्ट्रीय स्तरावरही बनली आहे. तर तो कोणता खासदार आहे? तो ब्रिटन या देशाचा खासदार आहे, त्याचं नाव आहे बॅरी गार्डिनर. तर ब्रिटनची गुप्तचर संस्था MI5 ने एक मोठा दावा केला आहे. हा दावा युकेच्या एका खासदाराशी संबंधित आहे. मात्र यामुळे भारत सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. MI5 ने ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार बॅरी गार्डिनर हे चीनी एजंट असल्याचा आरोप केलाय. आणि भारतासाठी महत्वाची बाब म्हणजे जानेवारी 2020 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने बॅरी गार्डनर यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली होती. MI5 आरोप केला आहे की बॅरी गार्डनर यांनी ब्रिटनमधील लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी चीनकडून पैसे घेतलेले आहे. या कामासाठी चीनच्या क्रिस्टिन चिंग कुई ली या लॉ फर्म मार्फत गार्डिनरच्या कार्यालयात बराच काळ पैसे पाठवले जात होते आणि क्रिस्टिनच्या फर्मची लंडन आणि बर्मिंगहॅम मध्ये सुद्धा कार्यालय आहे. त्यांची फर्म लंडनमधील चीनी दूतावासात कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करते. एवढेच नाही तर बॅरी गार्डिनर याने क्रिस्टिनचा मुलगा डॅनियल विल्किस यालाही त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती. मात्र MI5चा खुलासा झाल्यानंतर डॅनियलने गुरुवारी तिथून राजीनामा दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 156. मुकेश अंबानीच्या रिलायन्सने कोणत्या राज्यासोबत 6 लाख कोटींचा निवेश करण्याचा करार केला आहे? तर कोणतं तो राज्य आहे? तर हे गुजरात राज्यासोबत त्यांनी हा 6 लाख कोटींचा निवेश करण्याचा करार केलाय. तर रिलायन्सने व्हायब्रंट गुजरात समिट 2022च्या कार्यक्रमात गुंतवणुकीचा करार केला. गुजरात सरकारसोबत जवळपास 6 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचंही रिलायन्सच्या वतीने सांगण्यात आलं आहे. रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये सुमारे 10 लाख रोजगाराची संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने गुजरात सरकारशी चर्चा करून कच्छ, बनासकांठा आणि धोलेरा या ठिकाणी 1 लाख मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी जमीन शोधायला सुरुवात केली आहे. यात कच्छमध्ये रिलायन्सने 4.5 लाख एकर जमीन हवी असल्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे आणि रिलायन्स उद्योग समूह आता ग्रीन एनर्जी मध्ये हरित ऊर्जेसह आणखी काही प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात रिलायन्सने गुरुवारी माहिती दिली की रिलायन्स पुढच्या 10 ते 15 वर्षात गुजरातमध्ये हरित ऊर्जा आणि इतर काही प्रकल्पामध्ये मिळून 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये राज्यात 1 लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्पासह ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीमच्या विकासाचा प्रकल्प असणार आहे आणि ही गुंतवणूक 5 लाख कोटी रुपयांची असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 157. पाळीव प्राण्यांना कौटुंबिक सदस्याचा दर्जा देणारा कायदा कोणत्या देशाने केलाय? नुकताच 5 जानेवारीला या प्रकारचा कायदा करण्यात आलाय. तर देश कोणता? तर तो देश आहे स्पेन. स्पेन या देशात 5 जानेवारीला एक नवीन कायदा लागू करण्यात आला असून या कायद्यानुसार आता या देशातील पाळीव प्राण्यांना फक्त एक प्राणी म्हणून नाही तर घरातील सदस्य म्हणून वागवलं जाईल. याचाच अर्थ असा की यापुढे घटस्फोट घेताना किंवा विभक्त होताना कौटुंबिक गरज लक्षात घेण्याबरोबरच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी कोण घेणार हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरणार आहे. या मुद्द्यावर कौटुंबिक न्यायालयात चर्चा केली जाईल. हा कायदा लागू करणारे स्पेन हे पहिलेच राष्ट्र नाही आहे. याआधी दुसऱ्या काही राष्ट्रांनी सुद्धा या प्रकारचा निर्णय केलेला आहे. तर ती राष्ट्रे कोणती? तर ती आहे फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि पोर्तुगल. हे काही इतर युरोपीय राष्ट्रे आहेत ज्यांनी पाळीव प्राण्यांना संवेदनशील प्राणी म्हणून दर्जा दिला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपले क्वेश्चन इथं संपतात. आय होप सगळे क्वेश्चन तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला या सगळ्या PDF प्राप्त करायच्या असतील पूर्ण महिन्याच्या तर तुम्हाला नाम मात्र 30 रुपये फीस पेड करून तुम्ही सगळ्या दररोजच्या PDF प्राप्त करू शकता. यासाठी खाली इथं मोबाईल नंबर तुम्हाला दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला याची डिटेल्स त्याच्यावर देण्यात येईल. तर आजचा व्हिडिओ तर थांबूया. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला ज्या फीस आहे खाली दिसत आहे, 1 महिने, 3 महिने, तसंच 24 महिन्यापर्यंत फीस दिसत आहे. आणि जर तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. डिस्काउंट रेट्स तुम्हाला. तर अनअकॅडमीवर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSCच्या तयारीला लागा.